त्यांना आनंद मस्केचा जय भीम नमो बुद्ध आहे. आपल्या मैत्रीय संवाद याच्या वतीने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे हे 23 सप्टेंबर 2023 रोजी एक राष्ट्रव्यापी या पक्षाचं अधिवेशन घेत आहेत. त्या अनुषंगाने आज आपण त्यांचे संवाद साधत आहोत. तरी आदरणीय अण्णासाहेब कटारे या संबंधित आपले विचार व्यक्त कर. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे महाअधिवेशन दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयासमोर नरीमन पॉईंट येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेतच, परंतु महाराष्ट्राच्या बाहेरील देखील राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. आमचे समस्त नेते पदाधिकारी कार्यकर्ते राज्यभर दौरे करत असून पत्रकार परिषदा असतील, मेळावे असतील, बैठका असतील, जाहीर सभा असतील, या माध्यमातून ह्या अधिवेशनाचा व्यापक स्वरूपात प्रचार आणि प्रसार सुरू आहे. आताच कटारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आंबेडकरी चळवळीमध्ये आपण सध्याची जर राजकीय स्थिती पाहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 ते 1956 या कालावधीमध्ये अनेक सामाजिक असतील, राजकीय असेल अशा पद्धतीच्या संघटना उभा केल्या आणि त्या मोडल्यासुद्धा. परंतु अंतिम टप्प्यामध्ये बाबासाहेबांनी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा यांची स्थापना केली. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे त्यांनी घोषणा केली. तत्पूर्वीच बाबासाहेबांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महानिर्वाण झाल्यामुळे त्यांच्यानंतर 3 ऑक्टोंबर 1957 रोजी नागपूर येथे एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. त्यानंतरची जे काही रिपब्लिकन पक्षाची जी अवस्था आहे हे सर्व आपले पब्लिक प्रेक्षक आंबेडकरी चळवळ त्याबद्दल ज्ञात आहे. ए टू झेड इतक्या संघटना असताना जवळजवळ आतापर्यंत लोकांच्या नजरेत असणारे 19 पक्ष आहेत आणि असे अदृश्य अवस्थेमध्ये जवळजवळ म्हणजे असे 50 पक्ष असताना माझा अण्णासाहेब कटारे साहेबांना प्रश्न आहे की या सगळ्यापेक्षा तुम्ही असा कोणता पक्ष घेऊन आंबेडकरी चळवळीचं व्हिजन साध्य करण्यासाठी हा पक्ष घेऊन आलात, याबद्दल आपण आमच्या दर्शकांना सांगावे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील जनतेला खुले पत्र लिहून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती आणि आपण म्हटल्याप्रमाणे या राज्यात आणि देशात अनेक गट निर्माण झाले, नव्हे तर अस्तित्वात आहे की नाही मला माहीत नाही, परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मात्र संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपली सीमा ओलांडून राज्याच्या बाहेर देखील आपल्या पक्षाचा विस्तार केला आहे. रिपब्लिकन पक्षाची आयडियॉलॉजीच ह्या देशातल्या समस्त गोरगरीब उपेक्षित जनतेला न्याय देऊ शकते, ह्या संकल्पनेवर इथल्या समस्त जनतेचा विश्वास असल्यानेच आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये समस्त घटक सहभागी होत आहे. तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणताही भाषिक हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या विचारधारेला सोबत घेऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू हा विचारच खऱ्या अर्थाने या देशातील जनतेला तारणारा आहे, ही जाणीव झाल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची घोडदौड जोमात सुरू आहे. साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक पक्ष आहेत, अनेक नेते आहेत. जनता बाबासाहेबांचं जे व्हिजन होतं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व याच्या पलीकडे जाऊन सामाजिक न्याय जर म्हटलं तर आज कुठलाही पेपर जर आपण उघडला तर कुठल्या तरी पेपरमध्ये एकतरी दलितावरती अन्याय झाला, एखाद्या महिलेची धिंड काढली, एखाद्या महिलेवरती बलात्कार झाला, असं कुठं नाही कुठल्या तरी पेपरमध्ये येत असतो. आता याच्यामध्ये दलित म्हणजे फक्त बौद्ध नसतात, तर बहुजनामधले दलितामध्ये अनेक जाती आहेत. परंतु अनेक लोकांचा असा गैरसमजतो की दलित म्हणजे बौद्धच, परंतु बौद्धांच्या सोबतच अनेक एस-सीमध्ये जवळजवळ अनेक जाती आहेत. त्या जातीमध्ये मातंग असेल, ढोर असेल, चर्मकार असेल, अनेक विविध जाती आहेत. कुठल्या ना कुठल्या जातीच्या
जरी माता भगिनीवरती अन्याय झाला तर पहिल्यांदा खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी, सच्चा आंबेडकरवादी रस्त्यावरती उतरतो. म्हणून लोकांना असं वाटतं, सर्वसामान्यांना वाटतं की दलितावरती अन्याय झाला म्हणजे आंबेडकरी आणि पर्टिक्युलर बौद्ध समाजावरती अन्याय झाला असा एक समज होतो. परंतु नेहमीच बाबासाहेबांनी आम्हाला नेहमी मोठ्या भावाची भूमिका पार पाडायला सांगितली. त्याप्रमाणे आंबेडकरी चळवळीमध्ये नेहमीच रस्त्यावरती उतरणारा हा समाज आहे. परंतु इतर समाज मात्र नेहमी सवलती मात्र घेत असतो आणि रस्त्यावरती मात्र तो उतरत नाही. तर या दृष्टीनं आपल्या पक्षाची भूमिका सर्वांना रस्त्यावर उतरण्याची असणार का, त्याबद्दल आपण आपले विचार व्यक्त करावे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने सुरुवातीपासूनच रिपब्लिकन पक्ष हा विशिष्ट समूहाचा पक्ष आहे ही जी ओळख होती ती सुरुवातीपासूनच पोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये या राज्यातले आणि ह्या देशातले सर्व समाज घटक समाविष्ट आहे. आपण म्हटल्याप्रमाणे की दलितांवर जे अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे, विशिष्टपणे वर्तमानपत्र असेल, टी व्ही असेल, त्या ठिकाणी कुठेतरी राज्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात दलितांवर, स्त्रियांवर अत्याचार सुरू आहे, ही खरी गोष्ट आहे. रिपब्लिकन कार्यकर्ता तथा आंबेडकरी कार्यकर्ता मात्र ज्या ठिकाणी अन्याय होईल, अत्याचार होईल, त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम करतो. मग ते कोणत्याही समाज घटकावर अन्याय झालेला असो, स्त्री असो, पुरुष असो. परंतु अलीकडे मात्र दलित स्त्रियावर, मुलीवर अत्याचार झाल्यानंतर मात्र आपल्यालाच उभं राहावं लागतं. आणि दुर्दैवानं इतर राजकीय प्रस्थापित पक्ष असतील, प्रस्थापित पुढारी असतील, ते मात्र ह्या अन्याय अत्याचारावर बोलत नाही. ही पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे. परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मात्र सर्व समाज नजरेसमोर ठेवून, समाजाला केंद्रबिंदू मानून ज्या ज्या घटकावर अन्याय होईल, व तो कोणत्याही स्तरावरचा असू द्या, त्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता प्रथम पोहोचतो. आता उद्याच मी हरेगावला ज्या तरुणांना तेथील गावगुंडांनी मारहाण केली, अत्यंत क्रूरपणे त्यांची छळवणूक केली, त्या ठिकाणी मी त्यांना भेटीसाठी जात आहे. त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाचं सांत्वन देखील करणार आहे. आणि उद्या माझा हरेगाव श्रीरामपूरला दौरा देखील आहे. अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणारा हा समाज, या समाजातले नेतेसुद्धा सतत संघर्ष करत आहेत. रस्त्यावरचं आंदोलन करण्यामध्ये नेहमीच सर्व आंबेडकरी विचाराची जनता आणि नेते आहेत. परंतु बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी राजकीय जी शक्ती निर्माण व्हायला पाहिजे, बहुजनाची मोड बांधून आंबेडकरी विचाराचा एक वेगळा असा पक्ष निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व एकत्र येण्यासाठी आपली भूमिका काय राहील त्याबद्दल आपण विचार मांडावे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने सुरुवातीपासूनच या राज्यातला आणि या देशातला जो उपेक्षित घटक आहे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या ज्या ज्या घटकांना अजूनही मूळ प्रवाहामध्ये इथल्या प्रस्थापित शक्तीने येऊ दिलं नाही, त्या सर्व घटकांची मोड बांधून आम्ही एका प्रवाहामध्ये आणण्याचं काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष करत आहे. ऐक्याच्या बाबतीत आपण म्हटलं असाल, परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची भूमिका नेहमीच ही ऐक्यवादी राहिलेली आहे. परंतु काही प्रस्थापित पुढाऱ्यांच्या चादरी इतर पक्षाच्या पायाखाली अडकल्या असल्यामुळे रिपब्लिकन ऐक्याला अडचण निर्माण होती. आणि मला असं वाटतं की सगळेच जर एकत्र येणार असतील तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष देखील त्यांच्या एक पाऊल पुढे असेल, हे मात्र या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. सध्याची राजकीय जर परिस्थिती आपण पाहिली तर खरंच आजचा काळ हा अटीतटीचा आहे. आणि त्या दृष्टीनं पाहता बहुजन समाजाला न्याय मिळावा, बहुजन समाज, बहुजनिताय, बहुजन सुखाय जर आपल्याला घडवायचं असेल तर आपण आपले मतभेद विसरून एकत्र यायला पाहिजे. अनेक वर्षापासूनचा हा जो प्रश्न आहे, बहुजन समाजाची, आंबेडकरी समाजाची तळमळ आहे. या तळमळीसाठी आंबेडकरी समाजाने, कार्यकर्त्यांनी बरेच उपोषणं धरून पाहिले, नेत्यांवरती अटॅक करून पाहिले, तरीसुद्धा नेते एकत्र येत नाहीत. तर नेते एकत्र आल्याशिवाय आपल्याला न्याय मिळेल का, याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता बहुजन समाज देखील सजग झालेला आहे आणि त्यांनी देखील आता आपण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, त्या नेत्याचं नेतृत्व देखील पारखून बघण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मला
नेत्यांच्या ऐवजी जो छोटा छोटा समूह आहे त्या समूहाने आता आपलं नेतृत्व कोणी केलं पाहिजे, कोणत्या पक्षाने केलं पाहिजे हे जर निश्चितपणे पारखलं तर मला असं वाटतं जे नेत्यांचा अडसर आहे अख्ख्याला तो निश्चित दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा खरा फक्त रिपब्लिकन ऐक्याचा विषय नाही, तर ह्या देशामध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा लढा अशी ही चळवळ आता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पुढे नेत आहे. त्यामुळे नुसतं रिपब्लिकन ऐक्य होऊन चालणार नाही, तर या देशातला जो घटक सर्वांगीणदृष्ट्या इथल्या व्यवस्थेनं त्याला नाकारलेलं आहे, त्याचे हक्क अधिकार त्याचे नाकारलेले आहे, त्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचा लढा हा प्रखर करण्यासाठी आपल्या पक्षाचं कामकाज सुरू केलेलं आहे. निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी अभिमानानं सांगतो की ह्या प्रवाहामध्ये समाजातली सर्व समाज घटक सामील होत आहे आणि ही चळवळ पुढे घेऊन जात आहे. वंचित समाज, अन्यायग्रस्त समाज यांच्या न्यायासाठी सर्वांनी संघटित झालं पाहिजे. परंतु बाबासाहेबांच्या नंतर सतत या समाजावरती अन्यायच होत आलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप असेल, वसतिगृहातल्या सुविधा असतील, विदेशात पाठवणारं शिक्षणासाठी मागासवर्गीय मुलांचं घटलेलं प्रमाण, अशा अनेक गोष्टी आहेत की इथं न्यायापेक्षा अन्याय जास्त होत आहे. आणि असा अन्याय होत असतानासुद्धा जर आमचे सर्व नेते एकत्र येत नसतील तर मग समाजाला न्याय कसा मिळणार. आजच आपण जर पाहिलं तर वास्तविकता विरोधी पक्ष 28 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. अकेला भारी म्हणणारा नेता आज 36 पक्षाने एकत्र करत असतो. आणि आम्ही एकदम अटीतटीच्या लढाईवरसुद्धा आम्ही गटातट्यामध्ये जर राहत असो तर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा आंबेडकरवाद कसा सक्सेस होणार, आणि तो सक्सेस करण्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका आणि तुमच्या पक्षाचं कार्य कसं राहील त्याबद्दल आपण आपले विचार मांडावे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने वी आर रिपब्लिकन हे अभियान अत्यंत वेगाने आणि जोमाने सुरू ठेवलं आहे. समाज जोडो अभियान आम्ही यापूर्वी संपूर्ण राज्यात आणि राज्याच्या बाहेर देखील सुरू ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की फक्त रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करून आता चालणार नाही, तर ज्या घटकांचा संसदीय लोकशाही प्रणालीवर विश्वास आहे, जो घटक आज वंचित आहे, उपेक्षित आहे, त्या सगळ्याच घटकांना सोबत घेऊन या राज्यात आणि या देशात नवीन राजकीय समीकरण मांडण्याचं काम आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष करत आहे. आणि मला असं वाटतं की दिनांक 23 सप्टेंबर रोजी होणारं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये आम्ही राजकीय ठराव देखील पारित करणार आहोत. आणि त्या अधिवेशनाच्या निमित्तानं या राज्यातील आणि देशातल्या समस्त समाजाला एक नवीन ऊर्जा प्राप्त करून देणारं हे अधिवेशन ठरेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. अनेक गटातटात विभागलेला हा रिपब्लिकन पक्ष, या पक्षाच्या वेगळं असं आपलं जर अधिवेशन होत असेल तर निश्चितच आंबेडकरी समाजच नाही तर बहुजन समाज आपल्या पक्षाकडे एका वेगळ्या भावनेने, वेगळ्या आशेने पाहत असेल. तर आपल्या या अधिवेशनामध्ये ठराव काय असतील की जे ठराव बहुजन समाजाला निश्चितच अपील करतील असे. आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची समन्वय समितीच्या बैठका सुरू आहे. अधिवेशनामध्ये कोणते ठराव पारित करायचे त्याबाबत देखील सविस्तर चर्चा सुरू आहे. आणि निश्चितपणे समाजहिताचे, समाजाला नवीन ऊर्जा देणारे, नवीन दिशा देणारेच ठराव या अधिवेशनात पारित होतील अशीच आमची रचना सुरू आहे. अधिवेशनामध्ये आपल्या एक देशव्यापी अधिवेशनामध्ये भारतातून या महाराष्ट्रातून येणारे आणि या येणाऱ्यामध्ये बहुजन समाजामधला इतर जातीमधले आपल्या पक्षामध्ये प्रतिनिधी किती आहेत. मुंबईमध्ये या कमिटीवर आपले प्रतिनिधी की जे इतरना आपण प्राधान्य दिलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी ज्यावेळी रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडली, बाबासाहेबांनी खुलं पत्र जे लिहिलेलं आहे, खुल्या पत्रानंतर बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षासाठी ज्यांना हाक दिली त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने बहुजन समाजापेक्षा समाजवादी ब्राह्मण जास्त होते. मधुलिमी असतील, राममनोहर लोहिया असतील, आचार्य अत्रे असतील, असे बहुजनवादी विचाराचे नेते या पक्षामध्ये सामील व्हायला तयार होते. त्या कुवतीनं जर, त्या लेवलनं जर आपण पाहिलं तर आपल्या कुठल्याही पक्षामध्ये जर गटातटामध्ये पाहिलं तर ठराविक एकाच जातीचे, एकाच कम्युनिटीचे कार्यकारिणी असते. तर ही आपण चौकट मोडून बहुजन समाजातला प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व देणार का, किंवा त्या पद्धतीने आपली तशी मांडणी आहे का. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मांडणीच फार वेगळी आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची
जी कार्यकारिणी आहे ती कोणत्याही एका जातीची, एका समाजाची नाही. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते हे ब्राह्मण समाजाचे आहे, गिरीश अकोलकर. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष जे आहे ते कुणबी मराठा समाजाचे आहे, ॲडव्होकेट दिनेशजी ठाकरे. आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्ह्याचे नेते आणि मुरबाड विधानसभेचे उमेदवार जे आहे ते देखील कुणबी समाजाचे नेते आहे, विठ्ठलजी चौधरी. आमच्या ठाणे जिल्ह्याचे दुसरे नेते आहे नारायणजी पांडे. आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहे शम्मू खान. समस्त समाजाला घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पुढे जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची जी कार्यकारिणी आहे ही सर्वसमावेशक आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारी आहे. आणि मला खात्री आहे की ही विचारधारा घेऊन हा समस्त समाज पुढे जात आहे. भविष्यकाळामध्ये हा रिपब्लिकन विचार देश पातळीवर अत्यंत उच्च प्रमाणात गेल्याशिवाय राहणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे. लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटातटाच्या नेत्यांची आम्ही मुलाखत घेतलेली आहे. त्यांना हाच प्रश्न विचारलेला आहे. खऱ्या अर्थानं बहुजन हा जो शब्द आहे, बहुजनमध्ये सर्व अनेक जाती धर्माचे उच्चवर्णीय सवर्णसुद्धा याच्यामध्ये आले पाहिजेत. कारण रिपब्लिकन हा शब्द जो आहे या शब्दामध्ये लोकशाहीची खरी ताकद आहे आणि ती लोकशाहीची ताकद या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याची जाणीव झाली पाहिजे. परंतु गेल्या जवळजवळ 60 ते 65 वर्षामध्ये आम्ही काय केलं की सतत ते जसे जातीवाचक अन्याय करतात तसे आम्ही ब्राह्मणांना नेहमी दोष देत राहिलो, त्यांची उणीधुणी काढत राहिलो, देवाधर्मावरती टीका करत राहिलो. याच्यापेक्षा मला असं वाटतं की आम्ही प्रत्येक या देशाच्या नागरिकाला या पक्षामध्ये असेल, सामाजिक संघटनामध्ये असेल तर तो संविधान साक्षर झाला पाहिजे. संविधान साक्षर होणारा माणूस म्हणजेच खरा तो बुद्धिमान माणूस असतो, तो विज्ञानवादी माणूस असतो. तर विज्ञानवादीच माणसं या देशामध्ये क्रांती करतील आणि समता प्रस्थापित करतील. त्या दृष्टीनं या आपल्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं काम झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे कारण सगळ्यापेक्षा हटके अनेक गटतट आहेत. या गटतटामध्ये नेहमी त्याच गोष्टी, सगळेच बाबासाहेबाचं नाव घेतात, सगळेच बुद्धाबद्दल बोलतात. परंतु बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं जे राजकारण व्हायला पाहिजे, ज्या राजकारणामध्ये जाती तुटल्या पाहिजेत, वर्णव्यवस्था संपली पाहिजे आणि हा पक्ष प्रत्येकाला, बहुजन समाजाला तसाच अभिजनासुद्धा आपला वाटला पाहिजे. या दृष्टीनं आपल्या पक्षाची निश्चितच वाटचाल जर झाली तर मला वाटतं की या पक्षाला एक सगळ्यापेक्षा वेगळा पक्ष निर्माण होईल. तर त्या दृष्टीने आपण आता या मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बसलेलो आहे. तर मुंबईच्या कमिटीबद्दल आपण काय सांगाल? मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमचे आयुष्यमान अशोकजी भोगले आहेत. मुंबईचे महासचिव सचिनजी नांगरे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पक्षाचे कामगार नेते आणि मुंबईचे नेते एन चंद्रा देखील ह्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ही सगळी मुंबईची टीम हे अधिवेशन यशस्वीतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मुंबई शहरातील सगळ्या वस्त्यांमध्ये, नगरामध्ये जाऊन अधिवेशनाचा प्रचार करत आहे. आणि मुंबई शहरातून जास्तीत जास्त लोक या अधिवेशनात कसे उपस्थित राहतील यासाठी त्यांचे प्रयत्न खूप शर्तीचे सुरू आहे. आणि मला खात्री आहे की मुंबई प्रदेश युनिट आमचं जोमाने कामाला लागलं आहे. हे अधिवेशन यशस्वीतेसाठी ते निश्चितपणे जास्तीत जास्त प्रयत्न करतील असा मला विश्वास वाटतो. लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने आज जो काय अण्णासाहेब कटारे यांच्याशी संवाद साधलेला आहे, या संवादामधून एकंदरीतच गटातटाच्या पक्षांपेक्षा एक वेगळी भूमिका घेऊन बहुजन समाज आणि अभिजन समाज यांची सागण घालून या देशामधली जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था मोडून काढून समता प्रस्थापित करण्यासाठी, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यांनी प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळण्यासाठी हा पक्ष जो स्थापन झालेला आहे, या पक्षाला निश्चितच त्यांचं 23 सप्टेंबरचं अधिवेशन चांगल्या प्रकारे यशस्वी हो आणि या पक्षाने बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं या भारताचं, या महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा द्यावी एवढीच आम्ही लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने अपेक्षा करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध.